झालीच पाहिजे. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. छत्रपती शासन लागू झालेच पाहिजे. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसला यायचं कारण आहे की चिमुकली तिच्यावर खूप अत्याचार झाले, खूप अन्याय झाला. त्यामुळे आम्ही मॅडमांना सांगितलं, नकळत विनंती करून आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या. काही पण करा, पण कुठेच आता परत अशी घटना घडू देऊ नका. ची शिक्षा देऊन द्या. जोशी, माझे नाव अश्विनी विजय जोशी. आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी मॅडमांकडे जो नरसापूरला जो लहान चिमुकलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचं निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर सगळ्या समाजाला कळकळीची विनंती आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. फक्त ब्राह्मण समाजानेच फक्त दखल घेऊन असं दाखवायचं नाहीये, पण आपल्या इथे आता आम्ही बघितलं की तृतीयपंथी सुद्धा इथे आलेले आहेत. सर्व समाजाने आपल्याला कळकळीची विनंती की ही आपल्या घरातलीच मुलगी होती, असं एक बाळगून सगळ्यांनी एकत्र येऊन त्या मुलीला न्याय मिळवून द्या आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा करावी, ही आपली महाराष्ट्र शासनाकडे कळकळीची विनंती आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आम्ही दिवसांनी आक्रोश होणारच आहे. हा आक्रोश मोर्चा आम्ही करणारच आहोत. तर कृपया करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी सकल समाजाकडे त्यांनी लक्ष द्यावे. बॉस